नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवर मध्ये तुमचं स्वागत. मराठा आरक्षणाचा GR निघाल्यापासून नक्की निष्पन्न काय झालंय? मनोज जरांगे यांचं मुंबईतलं उपोषण संपून 72 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय, पण सरकारनं त्यांच्या हाती जो कागद दिला त्यातून नेमकं मराठ्यांच्या हाती काय लागलं याचं स्पष्ट उत्तर मिळालंय का? तर नाही. ओबीसींचं नक्की काय नुकसान होतंय यावर स्पष्टता आहे का? तर तेही नाही. एकीकडे आपण जिंकल्याचं जरांगे सांगतायत, तर दुसरीकडे ओबीसी नेते नाराजी व्यक्त करतायत. छगन भुजबळ कोर्टात जाण्याची तयारी करतायत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये मोर्चा काढतायत आणि ओबीसींचा असा विरोध पाहिला की जरांगे पुन्हा पुन्हा GR पक्का असल्याचा दावा करतायत. आणि यात दोन्ही बाजू सांभाळत ओबीसींचं नुकसान होणार नाही असा दिलासा मुख्यमंत्री सातत्याने देण्याचा प्रयत्न करतायत. पण मग कुणाचं समाधान का होत नाहीये? एकूणच 3 दिवसांनंतरही हैदराबाद गॅझेटच्या GR मुळे नेमकं मराठा समाजाने काय कमावलं आणि ओबीसीनी काय गमावलं हे कुणालाच नीटसं समजलेलं दिसत नाहीये. दरम्यान ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी जी उत्तरं दिली आहेत त्याच्या आधारे आपण आज हेच GRचं गौड बंगाल उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सुरुवात करूया जरांगेंच्या आजच्या वक्तव्याने. आज बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंनी मोर्चा काढतायत याचा अर्थ मराठ्यांचा विजय झाला असा दावा जरांगे यांनी पुन्हा एकदा केलाय. पाहूया. त्याच्यातून आणखीन एक आहे तुमचा पुढं प्रश्न येणारच आहे त्याचा, पण मी पुन्हा सांगतो की याच्यावरूनच मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात गेला. आणि जरांगे यांच्या याच विधानावरती आधारित आहे झिरो आवर मधला आजचा आपला पहिला प्रश्न. आणि जाऊया बघूयात पोल सेंटरला हा प्रश्न काय आहे. आजचा झिरो आवरचा प्रश्न आहे, बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोर्चा म्हणजे आपण जिंकलोय या मनोज जरांगे यांच्या दाव्याशी सहमत आहात का? आणि पर्याय अर्थातच आहेत, होय किंवा नाही. आणि तुमच्या एकंदरीतच मतांची आम्हाला प्रतीक्षा आहे. तर आता प्रयत्न करूयात हा बहुचर्चित GR डिकोड करण्याचा. जरांगे यांना उपोषण सोडण्यापूर्वी जी आश्वासनं देण्यात आली होती त्यात मूळ मुद्दा होता हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत GRचा आणि त्या व्यतिरिक्त इतर 7 मागण्यांचा. हे हैदराबाद गॅझेट म्हणजे निजामाच्या काळामध्ये मराठवाड्यातील जातीपातींच्या नोंदीचा असलेला दस्तऐवज. आरक्षणावरनं सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाचा फोकस आता या हैदराबाद गॅझेटवरती सरकलाय. ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या गॅझेटबद्दल आपापली भूमिका मांडली. यातली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आधी आपण पाहूयात. गॅझेटमध्ये गावातील किंवा कुळातील कुणाची कुणबी म्हणून नोंद असेल तर प्रतिज्ञापत्र आणि छाननीनंतर अर्जदाराला ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकतं अशी माहिती शिंदेंनी दिली आहे. आता जो GR आहे त्या GR मध्ये जो ॲफिडेव्हिट देईल की मी कुणबी आहे त्यांनी जे काही लागणारे कागदपत्र आहेत ते द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कुणाचं तरी पूर्वजांचं, आजोबांचं, खापरपंजोबा, पंजोबा यांचं कुणाचं तरी किंवा गावातलं, कुळातलं असं एक कुणबी जी काही नोंद आहे ती त्याच्या आधारावर जी 3 सदस्यीय कमिटी जी आहे ही अगदी गाव पातळीवरची, प्रांत लेवलची नाही आहे, जिल्हाधिकारी लेवलची नाही, अगदी ग्रामपंचायत स्तरावरची. त्याच्यामध्ये महसूल, ग्रामपंचायत आणि कृषी अशा प्रकारची 3 सदस्यीय कमिटी गठीत केली. भुजबळांचं मात्र हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या संदर्भातलं मत वेगळं आहे. शिवाय जरांगेंच्या दबावाखाली अवघ्या 1 तासामध्ये GR मध्ये फेरबदल करून त्यातील पात्र हा शब्द काढून टाकणंही त्यांना फारसं पसंत पडलेलं नाही. गॅजेट आम्ही काढलं, आमच्याकडे तयारच होतं. 1921, 1931 म्हटलं हे बघा याच्यामध्ये कुणबी एवढे आहेत, मराठा एवढे आहेत, आकडा आहे तो काय असेल. पण याचा अर्थ काय? कुणबी वेगळे, मराठा वेगळे. जे कुणबी आहेत त्यांना द्यायला माझं काही हरकत नाही, हे माझे शब्द आहेत. काय कुणी असं करून दिशाभूल कृपया लोकांचे करू नये. ते भुजबळांना विचारलं होतं, भुजबळांना हे सगळं आम्हाला हे जे परिपत्रक हे दाखवण्यात आलेलं नाही. हे परिपत्रक काढायच्या अगोदर हरकती तरी मागवायला पाहिजे.
असं एका तासामध्ये कधी बदल होतो काय कुठच्या जी आरमध्ये कागदपत्रामध्ये? तासन तास जातात खालच्या त्या ते काय म्हणतात ते कक्ष अधिकाऱ्यापासून असं जात आहे. आता हे नाही तुम्ही इथं बसा आणि तो शब्द काढून दुसरा घेऊन या आणि ते तपासं येतात आणि पार साहेब करून सगळं येतं. आता हे कशाखाली होतं आहे? हे दबावाखाली होतं आहे का प्रेमाखातीर होतं आहे? हे बरोबर आहे म्हणून होतं आहे. मुळात भुजबळांसह बहुतांश ओबीसी नेत्यांची नाराजी ही प्रामुख्याने एकाच मुद्द्यावरनं आहे. जरांगेंची मराठ्यांना सरसकट ओबीसींमध्ये सामावून घेण्याची मागणी त्यांना कदापि मान्य नाहीये. सध्या तरी सरकारनं ही मागणी थोपवून धरली आहे, पण येत्या काळात ते यासाठी पुन्हा एखादं उपोषण करणारच नाहीत याची कोणाला शाश्वती नाहीये. त्यामुळे ओबीसी नेते सावध झालेत. भुजबळांनी सुद्धा हीच भीती मुलाखतीतही बोलून दाखवली. सर्वच मराठ्यांना ओबीसी मानलं तर नेमकं काय होईल ते त्यांनी उदाहरण देत समजावूनही सांगितलं. मी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तुम्ही द्या. तुम्ही काय म्हणायला पाहिजे हो तुम्ही की जे कुणबी आहेत ते कुणबी आहेत परंतु काही कारणामुळे त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं नाही तर त्यांना या अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात यावे. तुम्ही म्हणता मराठा समाजाला देणार आणि पॅन्डोरा बॉक्स तुम्ही ओपन केला. उद्या जाट म्हणतील, उद्या पटेल म्हणतील, सगळेच म्हणतील. उद्या हे एक गॅझेट मग दुसरं गॅझेट तिसरं गॅझेट सगळं महाराष्ट्रामध्ये मराठा जातच राहणार नाही, सगळेच कुणबी. असं होऊ शकतं का? हे कसं? आणि मला सांगा याचा परिणाम ओबीसीवर होणार नाही? ओबीसीच्याच वाटातलं जाणार ना. ओबीसीला धक्का लावणार ना. मी धक्का लावणार का म्हणजे काय? ढकलून देत नाही म्हणतो. तुम्ही त्यांच्या वाट्यातलं जे आहे कमी करता. उपमुख्यमंत्री शिंदे यांना मात्र असं वाटत नाहीये. हे सरकार कुणाच्या तोंडचा घास हिरावून घेणार नाही अशा शब्दात त्यांनी ओबीसींची समजूत घालण्याचा प्रयत्न केलाय. आमची भूमिका अगोदर पण एखाद्या समाजाला, मराठा समाजाला काही देत असताना ओबीसी समाजाचं काही कमी न करता, आरक्षण कमी न करता त्यांना जो आम्ही 10% आरक्षण दिलं, कोण ओबीसीचं कुठेही कमी न करता दिलं, ते टिकलेलं आहे. आणि म्हणून आमची भूमिका पहिल्यापासून सरकारची हीच आहे की म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही बसून चर्चा केली यावर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान न करता, ओबीसीचं कुठे आरक्षण कमी न करता हा GR हा कायद्याच्या चौकटीत बसवून नियमानुसार दिले. तर GR बद्दलची ही मतं ऐकल्यावरती आता वळूयात आजच्या शरद पवारांच्या बारामतीत झालेल्या आंदोलनाकडे. मराठा आरक्षणाच्या GRचा ओबीसींकडनं तीव्र विरोध होतोय आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आज शरद पवारांच्या बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा काढला आणि तोही पोलिसांची परवानगी नसताना. खरं तर आधीच गणेशोत्सव आणि आज ईद ए मिलादचा सण, त्यामुळे या मोर्चाला पुढची तारीख घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण गुन्हे दाखल झाले तरी चालतील अशी भूमिका घेत लक्ष्मण हाकेंनी आजच विना परवानगी मोर्चा काढलाच. या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील नागरिक सहभागी झाले होते. मराठा आरक्षणासाठी शासन निर्णयाच्या विरोधामध्ये जात असतानाच लक्ष्मण हाकेंनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांवरती या निमित्ताने टीकाही केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना हा GR समजावून सांगा असं आवाहनही केलं. आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, पण सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं, बलुत्याचं, आलुत्याचं, गावगाड्यातल्या भटक्या विमुक्ताचं, मग त्यामध्ये बेरड रामोशी अ प्रवर्गातला, ब प्रवर्गातला सर्व जोशी समाज, क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, धनगर बांधव, ड प्रवर्गातला वंजारी बांधव, मग बलुत्या आलुत्यामधली गावगाड्यातली माणसं, यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं, सन्मानाचं वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली. पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार, इथले खासदार, इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर बोलायला तयार नाहीत. तर हाकेंनी आज बारामतीमध्ये परवानगी नसताना मोर्चा काढला. जरांगेंवरती पवारांचा वरदहस्त असल्याची टीकाही ते सातत्याने करतायत आणि याच निमित्ताने भुजबळ यांच्या मुलाखतीमध्ये लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवरती केलेल्या आरोपांबद्दल आम्ही विचारलं. यावर आपण उगीच कोणाला तरी दोष देत नाही असं सांगत भुजबळांनी हाकेंचा दावा अप्रत्यक्षपणे फेटाळलाय. मी गोविंद बागेत नाही जाणार,
मी जाईल अमराई परिसरामध्ये. ज्या अमराई परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला त्या अमराईची परिस्थिती मला महाराष्ट्राला दाखवायची. हे जे म्हणतात ना बारामती रोल मॉडेल आहे, इकडं हजारो कोटीचा निधी खर्च होतो, पण अमराईमध्ये काय परिस्थिती आहे, तिथली लोक कशी राहतात हे मी महाराष्ट्राला दाखवून देणार आहे. काय आव्हान देतात आता सर? आम्ही या पवार फॅमिलीनं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. हे मी बारामतीत गेलोय म्हटल्यानंतर मी त्यांना एक्सपोज करणार. शरद पवारांनी काय केलं, पवार साहेबांनी जे मंडल आयोगाने आणि व्ही पी सिंग यांनी जो ॲक्सेप्ट केला तो आयोग, त्याप्रमाणे जसंच्या तसं आरक्षण दिलं. त्यांना अधिकार नव्हता कुणाला आरक्षण देण्याचं आणि कुणाला काढायचं. त्यांनी अंमलबजावणी केली आणि तो कुणाचा अधिकार, त्याच्यासाठीचा आयोग आहे. आणि त्या आयोगाकडे मराठा समाज गेले होते, 4 वेळा नाही सांगितलं त्यांना. त्यामुळे मी उगीच कुणाला तरी दोष देणार नाही. ओबीसी फ्रंटवरती GR विरोधामध्ये सातत्याने हालचाली सुरू आहेत. हाकेंनी बारामतीमध्ये मोर्चा काढला तर इकडे भुजबळांनी GR विरोधामध्ये कोर्टात जाण्याची चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रपतीही एखाद्या कागदाचा अर्थ विचारण्यासाठी कोर्टाकडे जातात, त्यामुळे सरकारनं काढलेल्या GRचा नेमका अर्थ काय हे आम्ही हायकोर्टाला विचारू असं भुजबळांनी मुलाखतीत सांगितलंय. तर त्याचा काही उपयोग होणार नाही असा दावा जरांगेंनी पत्रकार परिषदेत केलाय. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही भूमिका मांडली आहे, तेही पाहूयात. आमचे लोक पण जाणार हायकोर्टामध्ये. बाबा याचा अर्थ काय होतोय? जर हायकोर्टाने सांगितलं कुणबी मराठा वेगळे आहेत, मराठा समाज येऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं, तर आता ते हे जे काय आहेत गॅझेटच्या नावाखाली, गॅझेट तर राहिलं बाजूला, गॅझेट तर पुढचा भाग आहे हा. याचा अर्थ काय होतो ते आम्हाला सांगा. हे विचारणार कोर्टालाच ना. आता बघू कोर्ट काय सांगतं त्याच्यातून. काहीतरी मार्गदर्शन होईल, काहीतरी रायडर त्याला होईल, काहीतरी होईल ना. जाय मान त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कोर्टात काय होणार? कायच होणार, त्याला काय होणार. गॅजेट हे काय GR कशाचं आहे याच्यावर अवलंबून आहे ना. GR कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे. त्याचा GR काढलेला आहे. त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कोर्टात जाऊन काय करी. मनोज जरांगे पाटील यांनी कायदेशीर अडचण जी आहे ते समजून घेतलं, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेही समजून घेतलं त्यांनी. कारण शेवटी आपण काहीतरी हो म्हणायचं आणि ते कायद्याच्या चौकटीत उद्या टिकलं नाही, त्याला चॅलेंज झालं आणि मग ती कुठल्याही समाजाची फसवणूक आमचं सरकार कधी करणार नाही. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये भुजबळांनी आपला DNA ओबीसी आहेच, पण भाजपचा DNA देखील ओबीसीच आहे याची आठवण करून दिली आहे. एका अर्थी ओबीसीला नाराज केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच भुजबळांनी त्यांच्या मित्रपक्षाला देऊ केलाय. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र भुजबळांना सबुरीचा सल्ला दिलाय. खरं तर ओबीसी वोट बँक ही मोठ्या प्रमाणात भाजपाकडे आहे. राजकारणाचा थोडासा हा प्रश्न मी आपल्याला विचारते, ह्याचा किती मोठा फटका भाजपला बसेल? हे बघा, माझा सुद्धा DNA ओबीसी आहे, आहेच मुळी ओबीसीच आहे. भाजप पक्षाचा सुद्धा DNA ते म्हणतात की ओबीसीच आहे. मला असं वाटतं की हे जर असेल तर माझ्यासाठी सगळ्यांचं काम आहे की ह्या DNAचं प्रोटेक्ट त्यांना करणं, सांभाळणं आणि धक्का लागणार नाही, हे माझं काम आहे असं समज. मान्य छगनराव भुजबळ साहेब आपले अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. त्यामुळे त्यांची काही मनात या संदर्भात काही मुद्दे असतील तर मी समस्या त्यांची भेट घेईन आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये ज्या ज्या मुद्दे स्पष्टीकरण पाहिजे त्यांना तुम्ही स्वतः त्यांना भेटून देऊ. आणि याच मुद्द्यावर आज आपण तपशीलवार चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत शिवसेनेचे राजू वाघमारे, जरांगे समर्थक चंद्रकांत भराट आणि ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील. परंतु या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आमचा आजचा प्रश्न होता, बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोर्चा म्हणजे आपण जिंकलोय या मनोज जरांगे यांच्या दाव्याशी सहमत आहात का? आणि यावरती आपल्या प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात. एक्सवरून प्रतिक्रिया दिलेली आहे. दीपक मानसिंग यांनी होय नक्की जिंकले असं ते म्हणतायत.
पुढची प्रतिक्रिया एक्सवरूनच आहे विनोद मुंढे यांची. सरकारने गेली 2 वर्ष मनोज जरांगेंना भूलथापा देत आंदोलन मुंबईपर्यंत आणलं आणि आझाद मैदानावरती 1 तासातच GR कसा काढला ही शंका आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अप्पासाहेब जाधव यांची आहे. लक्ष्मण हाकेंचा मोर्चा आणि भुजबळांची उघड नाराजी या गोष्टी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळालं यावरती शिक्कामोर्तब करणारे आहेत. युट्यूबवरचीच पुढची प्रतिक्रिया आहे कपिल यांची. हक्काची लढाई जिंकली, मराठा शब्द लावू नका आता, पार धुळीस मिळवला मराठी बाणा, दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाताय आणि हक्काचं म्हणताय का. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आहे विष्णू सावसे यांची. हे सर्व लोक फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करतात. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आहे सुधीर राऊत यांची. मनोज जरांगे यांनी हा आरक्षणाचा GR टिकेल या भ्रमात राहू नये. कोर्टाच्या धसक्याने मुंबईतील उपोषण आटोपतं घ्यावं लागलं. GRला न्यायालयामध्ये आव्हान दिलं तर GR टिकेल का हे येणारा काळच ठरवेल. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आहे महेश शेलुवार यांची. हा GR काही कामाचा नाही, हा फक्त दिखावा आहे. फेसबुकवरनं प्रफुल्ल इंगळे म्हणतायत फडणवीस सरकारने ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसून ओबीसी जनतेची दिशाभूल केली आहे. फेसबुकवरून समाधान सानप यांची प्रतिक्रिया आहे. आता EWS आणि SCBC आरक्षण बंद केलं पाहिजे. मराठा समाज तिन्ही आरक्षणाचा फायदा घेत आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे. GR काढला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप खूप दूर आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया निखिल लोखंडे यांची आहे. फसवणूक झाली आहे हे जरांगेंना माहिती आहे. ते जर खरंच हुशार असतील तर सिद्ध करावं की तो GR कोर्टात कसा टिकवणार. इंस्टाग्रामवरची प्रतिक्रिया बघतोय प्रसाद माने यांची. शासनाचा GR न्यायालयामध्ये टिकेल याची गॅरंटी नाही. सरकार सदावर्तेंना हाताशी धरून GR रद्द करायला लावणार. इंस्टाग्रामवरनंच योगेश मुंढे म्हणतायत बारामतीमध्ये हाकेंचा मोर्चा निघाला म्हणून जिंकलो असं म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक आहे, अजून काही मिळालेलं नाही. तर याच मुद्द्यावरनं आता आपण चर्चेला सुरुवात करूया. त्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते राजू वाघमारे, जरांगे समर्थक चंद्रकांत भराट आणि ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील. मृणाल ढोले पाटील यांच्यापासून आज आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या तिघांचंही स्वागत आहे. आज बारामतीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामागची भूमिका आणि त्याचबरोबर जी पवारांवरती केलेली टीका आहे याबद्दल आपलं मत जाणून घ्यायचंय. सगळ्यात पहिलं म्हणजे असं आहे की बारामतीमध्ये जे आज ओबीसी समाजाचं अभूतपूर्व असं आंदोलन झालं त्याचं कारण कसं आहे की सरकारच्या विरोधात अतिशय नाराजी ओबीसी समाजामध्ये आहे. एक प्रकारे सरकारने ओबीसी समाजाला धोका दिलाय, दगाबाजी केलेली आहे, पाठीत खंजीर खुपसलाय अशी भावना ओबीसी VJNT SBC समाजामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की आता याच्या आधी आपल्याला जातीचा दाखला काढण्यासाठी आपली कुठेतरी वडिलोपार्जित नोंद पाहिजे होती. आता त्या नोंदीचीही गरज नाहीये, वंशावळ जुळवायचीही गरज नाहीये. अक्षरशः शपथपत्राच्या आधारे आता जातीचे दाखले निघणार आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत, ज्यांची वंशावळ जुळत नाही, त्यांनाही आज कुणबी दाखले भेटणार आहेत, फक्त काही शपथपत्रांच्या आदान प्रदानाच्या अंतर्गत. दुसरा विषय असा आहे की याच्या आधी जर कुणबी दाखला पाहिजे होता तर गृह खातं त्याची चौकशी करायची, तर व्हिजिलन्स रिपोर्ट जायचा, गृह खात्याचा चौकशी अहवाल जायचा, तोही त्यांनी बंद केलेला आहे. आणि दिलंय कोणाला? महसूल अधिकारी, तहसीलदार असतील आणि आपले कृषी अधिकारी यांना असतील. आता कृषी अधिकाऱ्यांनी पीक पाणी बघायचं का लोकांच्या जाती आणि कुळणमुळं शोधत बसायचं याचा विचार केला. त्यामुळे प्रचंड प्रमाणात नाराजी या सरकार विरुद्ध आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाबरोबरही आहे. पवार कुटुंबियांवर जो एक प्रकारे आज टीकास्त्र केलं गेलं त्याचं कारण आहे ना की अर्थमंत्री जे आहेत, अर्थमंत्री ओबीसी VJNTला पैसेच देणं तयार नाही आहेत. आमची महामंडळ कोरडी पडली आहेत, महाज्योतीची तिथं इमारत उभी नाहीये. बरं, स्वतःच्या सगळ्या सोयऱ्यांना सारथीची भली मोठी चांगली इमारत उभी राहते, तुमच्या महामंडळात कोट्यवधी रुपये भेटतात, मग ओबीसी VJNTच्या मुलांना तुम्ही का पैसे देत नाही?
एक प्रकारे जो दुजाभाव तुम्ही चालवलाय ओबीसी व्हिजेंटीच्या विरोधात आणि स्वतःच्या जातीला मात्र चांगले पैसे देताय, तर हे परंतु हे फक्त अजित अर्थमंत्र्याकडे- पवारच करतायत का पूर्ण महायुती सरकार करते असं आपल्याला वाटतंय? नाही नाही, पूर्ण पूर्ण महायुती सरकार. त्याचं कारण आहे की हा GR चा आहे, ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री दोषी आहेतच आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोषी आहे. जर त्यांनी कमिटी करून हे ठरवलं होतं, तर मग त्यांनी कमिटी करून ठरवलं होतं की ओबीसीला जागा द्यायचा आहे. हे सगळं तिन्ही हे महायुती सरकारचंच पाप आहे पूर्णपणे. त्यामुळे या सरकार विरोधच आहे. बारामतीत आपण विषय काढला की अर्थमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे. मला वाटतं हा प्रश्न घेऊन राजू वाघमारेंजींकडे जाऊया. राजू वाघमारेंजी, हा GR आपल्या सरकारने काढलेला आहे आणि आता असं कुठेतरी होत आहे का की दोन मोठी जी मतं आहेत किंवा जे मतांचे घटक आहेत, मतदारसंघ आहेत, ते कुठेतरी दुखावले जात आहेत ह्याच्यामध्ये? मला वाटतं की आपण या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने बघणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता हा GR काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळातच 10% आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं. त्यांच्या काळात शिंदे समितीची स्थापना करण्यात आली. शिंदे समितीच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्यात आल्या. त्याच्यामधूनच हे हैदराबाद गॅझेट आलेलं आहे, सातारा गॅझेट आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आताच्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ज्याचं नाव त्याच्यामध्ये येणार आहे त्याचं ऍफिडेव्हिट लागणार आहे, त्याचं तुम्हाला ऍफिडेव्हिट द्यावं लागेल. त्याच्यावर 3 सदस्यांची समिती असणार आहे. ती समिती त्या सगळ्या गोष्टी पडताळून बघणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबीचा दाखला मिळणार. आता दुसरा मुद्दा असा, एकच मिनिट, दुसरा मुद्दा असा की या संपूर्ण ओबीसी लढ्यांमध्ये आमचे ओबीसी बांधव ज्यावेळी आदरणीय आके साहेब लढतायत, त्याचबरोबर आमचे जुने, मी काँग्रेसमध्ये असतानाचे आमचे सहकारी आदरणीय बबनराव तायवाडे सर पण आहेत की जे ओबीसीचं नेतृत्व करतात. तायवाडे सरांचं स्पष्ट मत आहे की त्यांनी GR तपासलेला आहे. त्यांनी माध्यमांवर पण स्पष्टपणे सांगितलंय की त्यांना असं वाटत नाही की कुठेही ओबीसीच्या म्हणजे राजूजी, कुठेतरी तुम्हाला असं म्हणायचंय का की ओबीसीचे 3 नेते एका सेम पेजवर नाहीयेत, एका पटलावर नाहीयेत? नाही, हे तुमच्या समोर दिसतंय आणि याला त्यांना दोष देता येणार नाही आपल्याला. कारण शेवटी कायद्याचं इंटरप्रिटेशन जे असतं ते इंटरप्रिटेशन प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. पण मग सरकारमधून तुम्ही आणखीन काही प्रयत्न करणार आहात का या तिघांना एका पेजवरती आणण्याचा, समजावून सांगण्याचा? आम्ही नक्कीच करणार. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पण तेच म्हणाले, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही ओबीसी नेत्यांना भेटू, त्यांना हा GR समजावून सांगू, त्यांचा गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करू, हे स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मृणालजी, वारंवार अशा पद्धतीने सरकारकडनं तुम्हाला सांगितलं जात आहे की कुठल्याही पद्धतीने हितसंबंध दुखावले जाणार नाहीत ओबीसीचे, तरी पण नाराजी काय? मला प्रश्न विचारला का? हो मृणालजी, तुम्हाला प्रश्न आहे. नाही, मुळात खरं तर राजू वाघमारे सर अतिशय अभ्यासू आहेत. ते मी त्यांचा मला परिचय आहे, पण ते असं का बोलतात मला खरं कळत नाहीये. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने ऍफिडेव्हिट नाही द्यायचं आहे. ज्या समजा जो ऍप्लिकंट आहे त्याची कुणबी नोंद नसेल, त्याची वंशावळ जुळत नसेल, तरीही इतर कुणी त्याला ऍफिडेव्हिट दिलं की हा माझा नात्यातला आहे, कुळातला आहे किंवा गावातला पण आहे, तरीही त्याला कुणबी दाखला भेटू शकतो, असं तो GR आहे. आणि दुसरी गोष्ट ते म्हणले की बबनराव तायवाडे हे कुणबी आहेत, ते मराठा आहेत, ते ओबीसीचं फक्त ढोंग करतात, सरकारचे एजंट म्हणून तिथं काम करतात आणि ओबीसीचं दिशाभूल करण्याचं काम करतात. त्यांना तो GR मान्य असेल तर लकला बसू. माझा प्रश्न आहे राजू वाघमारे महायुती सरकारला, तुम्हाला जर वाटतं मराठा कुणबी मराठा एक आहे, तर तुम्ही कुणबीला उचलून SCBCच्या यादीमध्ये का नाही टाकलं? राजूजी, आपल्यासाठी प्रश्न आहे हा. बरोबर आहे. ते जे म्हणतायत ना, त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, बबनराव तायवाडे सर आज गेली कित्येक वर्ष ओबीसीच्या परिषदा घेत आहेत. हजारो लाखोनी लोक त्यांच्या परिषदेला, त्यांच्या मोर्चाला, त्यांच्या विविध सभांना, त्यांच्या बैठकांना ओबीसी सगळे एकत्र होत आहेत. तोपर्यंत कधी बबनराव तायवाडे सर वेगळे नव्हते. आता आज हे लोक का म्हणतात त्यांना वेगळं मला समजायचा मार्ग नाहीये.
उत्तर नंबर 2 त्यांच्या प्रश्नाचं, ते जे म्हणतायत की जर कोणाचं आता समजा कोणाचं स्थलांतर झालं असेल त्या गावात, त्यांच्या याचं कोण नसेल, तर त्यांनी जर ऍफिडेव्हिट दिलं तर त्या गावातल्या लोकांची चौकशी करून, त्यांच्या वंशावळीची चौकशी करून सरकारची जी समिती आहे ती समिती या सगळ्या गोष्टीचा पडताळा बरं, घेणार या आहे. या मुद्द्याकडे आपण पुन्हा थोड्या वेळाने येऊया. मी तुम्हा दोघांकडे थोड्या वेळाने परत एकदा येते. राज्यसभा मान्य करतात की नोंद नसेल तरी दाखला भेटेल. नाही नाही नाही, असं नाही. बघा बघा, इथे गैरसमज नाही, तसंच आहे, पसरवत आहेत. आपण काय सांगतोय वाघमारे साहेब, लक्षात तसंच घ्या. 2 मिनिटं. सरकारने जी समिती नेमलेली आहे ती समिती त्याची पडताळणी करणार, त्याची चौकशी करणार, गावात चौकशी करणार, तुम्ही दिलेल्या माहितीचा पूर्णपणे अभ्यास करणार. याच्या आधी त्याच्यानंतरच पोलीस तुम्हाला व्हेरिफिकेशन ते- होतं, विजिलन्स रिपोर्ट होता, तो का काढला आपण? कृषी अधिकाऱ्याला का ते हे दिलंय समितीला? मुरगाळजी, या मुद्द्यावरनं जर इतके प्रश्न आहेत तर तुम्ही न्यायालयात जाणार आहात का? कारण आज तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात, आता न्यायालयात जाणार आहात का? नाही, 100% दोन्हीकडनं आम्ही लढाई लढणार आहे. खरं तर आम्हाला अपेक्षा सरकारकडनं, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतोय. कारण मनोज जरांनी हा कायदा कोर्टात जाऊन केला नव्हता, त्यांनी रस्त्यावर उतरूनच सरकारकडनं हा कायदा केला होता. तर आम्ही रस्त्याकडनं सोल्युशन काढतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कोर्टात जाणार आहोत. जी आर आम्ही रद्द करणार, तो कोर्टातनं असू किंवा रस्त्यावरनं असू. जरा एक लक्षात घ्या की जर हे आपले जे आमचे सहकारी ओबीसी बांधव जे बोलतायत त्यांचं म्हणणं कधी योग्य असलं असतं की जर एखाद्याने ऍफिडेव्हिट दिलं आणि बिना चौकशीचं, बिना माहितीचं, बिना अभ्यासाचं आपण त्याला लगेच कुणबी प्रमाणपत्र दिलं तर आपण समजू शकतो ते काय म्हणतायत ते. आता याच्यामध्ये सरकारने जी समिती नेमलेली आहे, बरं, राजूजी, आपण या समितीकडे आणि या चर्चेकडे आपण परत वळूयात. पण आपल्यासोबत सध्या चंद्रकांत भराट सुद्धा आहेत, जरांगे समर्थक आणि अर्थातच मराठा आरक्षणाचे समर्थक. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. चंद्रकांतजी, आत्ताच मृणालजी असं म्हणालेले आहेत की या GRच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार. मग असं झालं तर पुन्हा एकदा नव्याने हा प्रश्न पुन्हा सुरू होतो असं आपल्याला वाटतं का? कशा पद्धतीने फायदा करून घेता येणार आहे मराठा समाजाला याचा? नाही, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे आमची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली किंवा मराठ्यांची जी मागणी होती, कुणबींची न्याय हक्काची मागणी, ती न्याय हक्काची मागणी घेऊन अनेक आंदोलन केल्यानं त्या आंदोलनाची एक असणारी सल घेऊन त्यांनी सांगितलं मी वेदना घेऊन मुंबईला आलो आणि ते वेदनेची दखल घेऊन खऱ्या अर्थाने इतक्या नंतर, आणि ती सच्ची माहिती जी मागणी आहे ती खरी आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आणि त्यांची उपसमिती आणि मंत्रिमंडळ यांनी खऱ्या अर्थाने त्यामध्ये आमची मागणी काय आहे की जी हैदराबाद गॅजेट आहे का आम्ही मूळ मराठवाड्याचे रहिवासी आहोत, त्या मूळ मराठवाड्याच्या रहिवाशांसाठी असणारे जे आमचे कायदे होते किंवा मूळ आमच्या ज्या काही माहिती होती, जातगणना असेल, खालीसुमारी असेल, आमच्या सांस्कृतिक विवाह वगैरे ज्या काही नोंदी असतील, या सगळ्याची जी माहिती असेल ती आमची त्यापूर्वी आमच्याकडं हैदराबादमध्ये होते. कारण हैदराबाद हे आमच्यावर निजाम, आमच्यावर राजवट असणारे आमचं हे राज्य आमचं मराठवाडा होता. कारण मराठवाडा महाराष्ट्रात नव्हताच पण तो भारतात नव्हता. आमचा आणि त्यांचा प्रश्न वेगळा आहे. कारण आम्ही जोपर्यंत या निजाम राजवटीमध्ये होतो तोपर्यंत ज्या आता त्यांनी जे सांगितलंय, आपण 1881ची जनगणना बघा. पण चंद्रकांतजी, याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे गॅझेट जरी मान्य झालेलं असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की जो मानेल त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल किंवा त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल असं सत्ता म्हणत होते. त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्या अनुषंगाने न्यायालयात पण जाण्याची शक्यता असू शकते. राजूजी, तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? मी तुम्हाला तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा गैरसमज कृपा करून, ऐका ना 2 मिनिटं, कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका की मागेल त्याला प्रमाणपत्र. तसं देत नाहीये मागेल त्याला. त्यांनी जरी ऍफिडेव्हिट दिलं, उद्या मी ऍफिडेव्हिट दिलं की नक्कीच. मी चंद्रकांतजींना हाच मुद्दा सांगत होते की मागेल त्याला प्रमाणपत्र मिळू शकत नाही हे तुम्ही सांगताय. हो, हे स्पष्ट लिहिलेलं आहे GR मध्ये. मग चंद्रकांतजी असं कसं म्हणू शकतात की मराठ्यांचा विजय झाला? हा माझा प्रश्न आहे. मराठ्यांचा विजय झाला ना, मराठ्यांचा विजय नक्कीच झाला. कसं झालं की निदान याच्यामुळे हैदराबाद गॅझेटच्या नोंदी ज्या आहेत त्या तुम्हाला बघाव्या लागतील. त्या नोंदीप्रमाणे तुम्हाला पूर्वी प्रमाणपत्र मिळेल.
सातारा गॅझेट बद्दल तीच बोलणी चालू आहेत. म्हणजे हे जे लोक वंचित होते मराठवाड्याचे, जे मराठा वंचित होते, त्यांचे नातेवाईक, त्यांची वंशावळ ही जर कुणबी आहे तिकडे, तर त्यांना मिळेल ना कुणबी प्रमाणपत्र? का नाही मिळणार? त्यांना मिळेलच, आणि त्याच्यासाठी त्यांचा विजय आहे. आणि त्याचबरोबर हे जे मिळणार आहे हे कुणबी, पण राजू वाघमारेजी, हे आधीही मिळत होतं. हे आधीच्या GR मध्ये सुद्धा अशा पद्धतीची नोंद होतीच. नाही, जी नोंद होती, पण हैदराबाद गॅझेट लागू नव्हतं त्यावेळी. शिंदे समितीमुळे, एकनाथ शिंदे साहेबांनी जी शिंदे समिती अपॉइंट केलेली, आज त्याचंच हे पुढचं पाऊल आहे. त्यांनी जी सुरुवात केलेली मराठ्यांच्या आरक्षणासाठी, त्यांनी जी शिंदे समिती नेमून या सगळ्या नोंदी, 58 लाख नोंदी आल्या बाहेर, त्याच्यातल्या लोकांना मिळालं, प्रमाणपत्र मिळाली, या सगळ्यातून याचं पुढचं पाऊल, त्याच्यामुळे तर हैदराबाद गॅझेट पुढे आलं. त्याच्यात कसं काय आलं असतं हैदराबाद गॅझेट? त्याच्यामुळे पण तरी सुद्धा राजूजी, तरी सुद्धा मराठवाड्यातील सरसकट सगळ्या मराठ्यांना हे आरक्षण मिळणार नाही हेच खरं आहे. म्हणूनच चंद्रकांतजींना माझा असा प्रश्न आहे की तुमचा विजय झाला असं तुम्ही का म्हणताय? मी सांगतो, आम्ही मराठवाड्यामध्ये हे पहा, निजाम गॅजेट आहे माझ्याकडे. या निजाम गॅजेटमध्ये तुम्हाला प्रत्येक पानावरची जी लोकसंख्या दाखवतो, प्रत्येक जमातीची, प्रत्येक जातीची लोकसंख्या दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये कुणबींची जो लोकसंख्या दाखवलेली आहे. एकाही जिल्ह्यामध्ये, एकाही गावामध्ये कुठेही मराठ्यांची लोकसंख्या दाखवलेली नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो की आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये विलीन झालो, हे जरा प्रश्न वेगळे आहेत, ते जर समजून घेतले ना तर ते आमचे ओबीसी बांधव जे कोण बोलताय ना त्यांच्या लक्षात येईल निश्चितपणे. कारण आम्ही मूळतः मराठवाड्यामध्ये राहणारे सर्वच्या सर्व जेवढे आजचे मराठी आहेत ते सर्वच्या सर्व पूर्वी सगळे कुणबी होतो. आणि ते मी तुम्हाला या गॅजेटमध्ये दाखवतोय. तुम्ही प्रत्येक तालुक्यातले, मला कुठलाही तालुका सांगा, मी त्या तालुक्यातल्या गावाची पण हे सिद्ध करता येऊ शकतं, सर्वच कुणबी असल्याचं सिद्ध करता येऊ शकतं? हो, 100% सिद्ध करता येईल. 100% आम्ही तो सिद्ध करू शकतो. आणि सर त्यासाठीच आम्ही हे कुणबी, हे जे गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट, ते सरकारी दस्तावेज त्यांचं हैदराबादचं, कारण त्यावेळेस तेच सरकार होतं आम्हाला. आणि म्हणून ते आतापर्यंत ते सरकारी दस्तावेज घेत नव्हते आपल्याकडं, आणि ते दस्तावेज धरावं म्हणून आपण महाराष्ट्र शासनाला विनंती केली. आणि ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा बरं, तुम्ही आकडेवारीच्या अनुषंगाने सांगू शकता का की याचा साधारणपणे किती लोकांना फायदा होऊ शकतो? 100% लोकांना फायदा होऊ शकतो. म्हणजे किती लाख मराठे कुणबी सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता आहे? आकडेवारीने हेच सांगतो मी तुम्हाला की जेवढे, आता हे पहा, प्रत्येकी दिवसात जसं मी सांगेल तुम्हाला की आमच्या मराठवाड्याची लोकसंख्या जी दाखवली त्यांनी, ती मराठवाड्यातल्या लोकसंख्येचे प्रमाणे आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय दाखवलंय हे पहा. कुणबी 4500. हे तालुका कुठला आहे? चंद्रकांतजी, तुमच्याकडे मी येते. मृणाल ढोलेजी, या अनुषंगाने 556. काय म्हणत होते? आपण काहीतरी बोलू इच्छित होतात मृणालजी? हो, नाही, असं आहे की मुळात हैदराबाद गॅझेट काही एक डॉक्युमेंट नाहीये, आणि त्याच्यामध्ये मुळात कोणाच्या नोंदीच नाहीये. त्याच्यामध्ये फक्त किती समाज आहे, किती धर्म आहेत आणि त्याची किती लोकसंख्या आहे असं ते 1881चं गॅझेट दाखवतात. पण अतिशय स्मार्टली, काव्यवासपणे ते 1921 आणि 1931चं गॅझेट हैदराबादचं. चंद्रकांतजी, हा एक मोठा आरोप आहे, हा पटतोय का तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की 1921 आणि 31च्या सालामध्ये बिलकुल पटत कुणबींची नाही. संख्या झपाट्याने कमी झालेली नाही. मराठा सर समाजाची संख्या ऐका वाढलेली आहे. तुम्हाला हो, एक मिनिट आता मला पूर्ण करून द्या. कमीत कमी तुम्ही मला एक सांगू शकता का? आमच्या वेळेत तरी अतिक्रमण नका करू. मृणालजी, एक क्षण थांबा, तुमच्याकडे परत येते, त्यांचं उत्तर घेऊया. 100% आले ओबीसी मध्ये, हेच धोका ओबीसींना. आणि राजू वाघमारे सर म्हणतात ओबीसी अजिबात नाही. तुम्ही बोलताय ते चुकीचं बोलताय. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी मध्ये घुसत नाही किंवा ओबीसीचं आरक्षण आम्ही घेत नाहीत. हे फक्त आम्ही सांगतोय, आम्ही मराठवाड्यामध्ये ओबीसी कुणबीच आहोत, आणि कुणबी आम्ही असल्यामुळे आम्हाला ते प्रमाणपत्र मिळलं पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या नोंदी कुठं असल्या पाहिजेत. मग मला तुम्ही दाखवू शकता का गव्हर्नमेंट कुठलं, की आम्ही काल कुठे होतो तर आज कुठे? 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला त्या दिवशी आम्ही सगळे कुणबी होतो, आणि 1 मे 60च्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मराठा कुठे कसे आलो हे तरी दाखवू शकता का तुम्ही? हे कशा पद्धतीने आम्हाला आणलं गेलं इथं?
नाही, हे नाही, ते दाखवतो तुम्ही ज्या दाखवा वेळेस ना. मराठवाडा तुम्ही तुमच्या संपूर्णपणे शाळेच्या महाराष्ट्रात दाखल्यावर काय आला. लिहिलंय? ऐका कोणी दिले का ऐका मराठा ऐका दिलंय? तुमच्या पोराच्या दाखल्यावर ऐका, काय आम्ही लिहिलंय? कोणी दिलंय का दाखवतो. मराठा दिलंय? दाखव कुणबी दाखवतो शांत बसा, दाखवतो तेच नाही, दाखवतो तुम्ही- तुम्हाला. तुम्ही मला मला सांगा, कारण तुमच्या तुम्ही मुलाच्या ऐकून घ्यायचे शाळेच्या प्रश्न दाखल्यावर काय कारण लिहिलंय? तुम्हाला वाद घालायचं, कारण वादू नका. अरे समजून घ्या, ओ साहेब नाही, समजून नाही, घ्या, मग मला तुम्ही सांगा ना. समजून घ्या. मग आम्ही अजून कुणबी तुमच्या आरक्षणचे ओबीसीच्या मोर्चे काढा ना. आरक्षणावर कधीच कशाला बोललो मराठा नाही. आरक्षण फक्त बोलता? आम्ही आज तुम्ही पण- शब्द वापरता हा, कशाला बोलतो. मराठा मग? तुम्ही कुणबी आरक्षण अरे म्हणा ना. आम्हाला काढायचे राजू आमारेजी, हेच चित्र आहे. हाच संघर्ष एका जी आर मुळे झालेला आहे आणि हाच संघर्ष चालू आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे. राजूजी, काय सांगाल याबद्दल? मी उत्तर देऊ का? लक्षात घ्या की हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा हा उल्लेख कुठेही नाही. जर मराठा उल्लेख असता तर मग अशा पद्धतीचा युक्तिवाद यांनी केलेला लागू पडला असता. पण त्यावेळी मराठा हा शब्दच नाही, त्यांनी सगळ्या मराठ्यांना कुणबी समजलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी गणना केलेली आहे ती कुणबी म्हणजे मराठ्यांची गणना केलेली आहे. हा पहिला मुद्दा आहे. हा एकदा मुद्दा लक्षात घ्या आणि त्याच्यामुळेच ते जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. आता याच्या अगोदर विदर्भामध्ये जे मराठे आहेत त्या सगळ्या मराठी, त्याच्यात कितीतरी मराठी कुणबी लावतात आणि त्यावेळी ते कुणबी सवलतीचा पण लाभ घेतात. तीच पद्धत मराठवाड्यामध्ये नव्हती, ती आता गॅझेटच्या स्वरूपामध्ये आलेलं आहे आणि त्या काळी काय पण प्रत्येकाचं राजूजी, नाव विदर्भामध्ये घेऊन- आधीच कुणबी असा उल्लेख होता, परंतु आता हा सगळा हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा संबंध आहे आणि यामुळे आता नक्की किती मोठं आव्हान निर्माण झालंय सरकार समोर? मॅडम, ते सगळं इकडे होतंय. त्याच्यामुळे असं काही नाहीये की आपण वेगळं करतोय. आपण तेच करतोय. जे आहेत त्यांना त्यांचा अधिकार देतोय. तो कोणाकडून काढून घेतलेला नाहीये महायुती सरकारने. आम्ही तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि गॅझेटमध्ये ते स्पष्ट लिहिलेलं आहे. तुमच्या जी.आर. मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आता अर्ध्या नेत्यांचा पण राजूजी, तेच कुठेतरी ओबीसींना मान्य नाहीये. आज बारामतीमध्ये आंदोलन झालं, त्याचबरोबर भुजबळांसारखा नेता सुद्धा नाराज आहे. हे आव्हान नाही वाटत आपल्याला? नाही, माझं मत काय आहे की याच्यामध्ये सरकार त्यांची समजूत काढेल. सरकार त्यांना समजावून सांगेल. उद्या सरकारचं पटलं नाही तर ते आताही म्हणतात की आम्ही कोर्टात जाऊ. कोर्ट त्यांना समजावून सांगेल. त्याच्यामुळे शेवटी इंटरप्रिटेशन आहे ना. तुम्ही कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं करता त्याच्यावर कायदा ठरवला जातो. तेच तर आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. यांचं इंटरप्रिटेशन वेगळ्या पद्धतीने हे करतायत. ते तशा पद्धतीचं कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाहीये. त्याची तपासणी करून सगळ्या गोष्टी करून देणार आहे. उद्या बरं, ते आज तपासणी जो घेताना- प्रश्न महाराष्ट्राला आम्ही विचारलाय तोच मी तुम्हाला विचारते की आज हाकेंनी बारामतीमध्ये मोर्चा काढला म्हणजे जी आर पक्का आहे किंवा मराठ्यांचं आरक्षण साध्य झालं असं जे म्हटलेलं आहे जरांगे पाटील यांनी, त्याबद्दल त्यांचं म्हणणं तुम्हाला पटतं का? नाही, जरांगे पाटील काय म्हणाले त्याच्यापेक्षा महायुती सरकारने मराठ्यांच्या मागण्या मान्य करून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जी सुरुवात केली होती मराठ्यांना रिझर्वेशन देण्याच्या बाबतीत आणि मराठ्यांना या सगळ्या गॅझेट आणि नोंदी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत जी शिंदे साहेबांनी सुरुवात केलेली त्याचं पुढचं पाऊल फडणवीस साहेबांनी घेतलं आणि त्याच्यामुळे महायुती सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलंय. त्यांनी मागितले. राजूजी, एका शब्दात उत्तर सांगा की तुम्हाला असं वाटतं की त्यांचं म्हणणं योग्य आहे किंवा नाही? जरांगेंचं त्यांचं म्हणणं, जरांगेंचं म्हणणं योग्य आहे. त्यांचा विजय झालेला आहे. सरकारने त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीला धक्का न लावता दिलेला आहे. ओबीसी पण आमचेच बांधव आहेत. म्हणजे सरसकट मराठवाडा आता ओबीसी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत जाईल? वापरलेला नाही. सरसकट हा शब्द सुप्रीम कोर्टाने पण कॅन्सल केलाय. बरं, मराठवाड्यातील सगळे मराठे हे कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत जातील असा याचा अर्थ होतो? ज्यांची वंशावळ आहे, ज्यांना तपासणी केल्यावर अभ्यास केल्यावर ते आढळून येईल तेच लोक प्रमाणपत्र घेऊ शकतील. बाकीचे कोण घेणार नाहीत. कसं काय घेऊ शकतील? उद्या समितीने सांगितलं तुमचं इथे कोण वंशावळच नाही आहे तर तुम्हाला कुणबी आम्ही देऊ कसं, तर त्यांना मिळणार नाही ते. या समित्या 5,000 रुपयामध्ये विकणाऱ्या समजा समित्या आहेत. काय समित्या आहेत का या? आता बघा, आपण ते ईफ आणि बट विकणार, कोण सर्टिफिकेट पैसे घेऊन देणार, या बाबी असं करत नाहीत सरकारमध्ये काम करत असताना. असा जर विचार केला तर मग कोणी कुठचंही सर्टिफिकेट आणून
लाभ उचलण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो पकडला जातो आणि त्याचा लाभ काढून घेतला जातो. हे पण तेवढंच खरं आहे ना. बरं, हाच प्रश्न त्याच्या- मला मृणालजींना सुद्धा विचारायचा आहे की सरकारचे प्रतिनिधी इतकं समजावून सांगतायत वारंवार ओबीसी समाजाला, तरी सुद्धा आज जरांगेंनी ज्या पद्धतीने उच्चार केलेला आहे की तुमचा मोर्चा झाला बारामतीमध्ये म्हणजेच आता मराठ्यांना आरक्षण मिळणार, याबद्दल तुम्हालाही असं वाटतं की तो विजय झालेला आहे, होय किंवा नाही? तुम्हाला काय वाटतं? नाही, आज मनोज जरांगे जर म्हणत असतील त्यांचा विजय झाला आहे आज, तर मग त्यांना सांगावं लागेल की जो त्यांनी 26 जानेवारीला नवी मुंबईमध्ये विजय उत्सव साजरा केला होता तो खोटा होता, तो समाजाची फसवणूक होती, हे त्यांना मान्य करावं लागेल. आणि उद्या परत जर हा कोर्टाने नाकारला आणि ते परत उपोषणाला बसले तर मग हा पण खोटा होता हे सांगावं लागेल. मुळात कोणी मोर्चा काढते किंवा याच्यावर काही ठरत नाही. आमचं याच्यामध्ये स्पष्ट म्हणणं आहे की महायुती सरकारने या ओबीसीच्या समाजात ओबीसी बरोबर मृणालजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे, तुमच्या ज्या व्यथा आहेत त्या सुद्धा कळलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यांची मतं आम्ही जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. हा डिकोड करण्याचा जो प्रयत्न आहे तो असाच सुरू राहणार आहे, कारण त्याच्यामध्ये प्रचंड संभ्रम आहेत. पण आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी सविस्तर चर्चा केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हाच प्रश्न महाराष्ट्राला विचारला होता. पाहूयात महाराष्ट्राचा कौल काय आहे. जाऊयात पोल सेंटरला. एकूण 18,000 मतं आज या प्रश्नासाठी आम्हाला आली आणि त्यामध्ये 58% लोकांना असं वाटतंय की जरांगे यांचा दावा खरा आहे. बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोर्चा म्हणजे आपण जिंकलोय असं जरांगे यांचं म्हणणं खरं आहे असं 58% लोकांना वाटतंय आणि 42% लोकांना असं वाटतंय की हे खरं नाहीये, त्याच्याशी ते सहमत नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.